महाराष्ट्र राज्यातील दुष्काळी समजल्या जाणाऱ्या अनेक तालुक्यांपैकी एक म्हणून ओळख असणारा अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुका. भौगोलिकदृष्ट्या मोठा विस्तार असणाऱ्या या पारनेर तालुक्यामध्ये बुद्धिवंतांची खाण असून राज्यातील सर्वात जास्त शिक्षक असणारा तालुका म्हणून या पारनेर तालुक्याची ओळख आपल्याला पाहावयास मिळते. अशा या पारनेर तालुक्याच्या उत्तरेकडील पट्ट्यात स्थित असणारे वासुंदे गाव आणि या गावातील असणारे झावरे पाटील कुटुंब हे तालुक्यातील मातब्बर कुटुंबापैकी एक कुटुंब. या कुटुंबाच्या इतिहासातील सामाजिक राजकीय वारसाचे एक एक पान आपण उलगडत गेलो तर आपल्या निदर्शनास येते की सन 1962 पासून तत्कालीन लोकल बोर्ड ते सन 2024 पर्यंतचे आजचे जिल्हा परिषद सदस्य या पदाचे कुटुंबातील एक सदस्य आज तागायत प्रतिनिधित्व करत आहे. अशा या झावरे पाटील कुटुंबाचा सामाजिक राजकीय कार्यकर्तृत्वाचा ठसा जिल्ह्यातील क्षितिजावर उमटविण्याचे कार्य ज्यांच्या कार्यकाळात प्रामुख्याने झाले ते या कुटुंबातील सुपुत्र पारनेर तालुक्याचे भाग्य विधाते स्वर्गीय आमदार वसंतराव कृष्णराव झावरे पाटील व त्यांचे सुपुत्र माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष श्री सुजित झावरे पाटील. स्वर्गीय आमदार वसंतराव झावरे पाटील यांनी त्यांच्या कार्यकाळात त्यामध्ये सलग 13 वर्ष पंचायत समितीचे सभापती असताना प्रामुख्याने आदिवासी, गोरगरीब, सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांचे निराकरण करताना निष्कलंक, निस्पृह व्यक्तिमत्व म्हणून आपली वेगळी ओळख तालुक्यात निर्माण केली. यामुळेच तालुक्यातील जनतेने सलग 2दा विधानसभेवर तालुक्याचे प्रतिनिधित्व करण्याची संधी त्यांना दिली. आजवर पारनेर तालुक्याचा राजकीय इतिहास आपण सन 1952 पासून पाहिला असता दुष्काळी असणाऱ्या पारनेर तालुक्यात स्वर्गीय आमदार वसंतराव झावरे पाटलांच्या कार्यकाळात पाणी अडवण्याच्या दृष्टीने जेवढे काम झाले तेवढे काम आज पावेतो तालुक्यात झाले नाही हेही लक्षात घेतले पाहिजे. स्वर्गीय वसंतराव झावरे पाटील यांनी तालुक्याच्या पूर्व भागातील आदिवासी दुर्गम पट्ट्यात असणाऱ्या ढवळपुरी येथील 5000 हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आणणारा काळू मध्यम प्रकल्प साकारला. या प्रकल्पामुळे परिसरातील 13 गावांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमचा मिटला. त्यानंतर भांडगाव मध्यम प्रकल्प, पठार भागावरील वडजिरे येथे साकारलेला शिवडोह प्रकल्प, पारनेर तालुक्यातील उत्तरेकडे असणारा सर्वात मोठ्या मांड ओहळ मध्यम प्रकल्पाच्या चारीचे अस्तरीकरण, पिंपळगाव जोगे धरणातून पारनेर तालुक्यासाठी पाणी उपलब्ध व्हावे यासाठी कालवे, पारनेर तालुक्यातील अनेक ठिकाणी साकारलेली विद्युत उपकेंद्रे, दुर्गम आदिवासी बहुल पट्ट्यात साकारलेले कोट्यावधी रुपयांचे रस्ते, पारनेर शहरात उभारलेली शासकीय औद्योगिक केंद्र म्हणजेच ITI इमारत, पारनेर तालुक्यातील शालेय विद्यार्थी, खेळाडू यांच्यासाठी उभारलेले क्रीडा संकुल ही कामे स्वर्गीय आमदार वसंतराव झावरे पाटील यांच्या आयुष्याच्या कारकिर्दीत मैलाचा दगड ठरली. पारनेर तालुक्यातील जनतेने देखील त्यांचे कार्यकर्तृत्व अधोरेखित करत त्यांना आदराने दादा ही पदवी बहाल केली. आपल्या निष्कलंक, निस्पृह, चारित्र्य संपन्न, सुसंस्कृत, अभ्यासू व्यक्तिमत्व व कार्यकर्तृत्वाच्या जोरावर राजकारणातील राजहंस म्हणून त्यांची ओळख भविष्यातही अधोरेखित राहील. स्वर्गीय वसंतराव झावरे पाटील यांच्या कार्यकर्तृत्वाचा समृद्ध वारसा पुढे चालू ठेवत असताना त्यांचे ज्येष्ठ सुपुत्र श्री सुजित झावरे पाटील यांनी वयाच्या अवघ्या 20व्या वर्षी युवक काँग्रेस राज्य कार्यकारिणीच्या माध्यमातून आपल्या सामाजिक राजकीय जीवनाचा श्री गणेशा केला. लहानपणापासून घरातील वातावरणामध्ये सामाजिक राजकीय बाळकडू आजोबा
आजी वडील वसंतराव झावरे पाटील यांच्याकडून घेत असताना राजकारणाला समाजकारणाची जोड देत कला, साहित्य, अध्यात्म या क्षेत्राची प्रचंड आवड असणारे अष्टपैलू व्यक्तिमत्व श्री सुजित झावरे पाटील यांनी झावरे पाटील परिवाराची ओळख एका विशिष्ट उंचीवर पोहोचवली. यांनी वयाच्या अवघ्या 22व्या वर्षी पंचायत समिती निवडणूक लढवून तत्कालीन कान्हूर पठार गणातून घवघवीत विजय संपादन केला. त्यानंतर 5 वर्षांनी टाकळी ढोकेश्वर जिल्हा परिषद गटामध्ये जिल्हा परिषदेवर प्रतिनिधित्व केले व राज्यातील सर्वात तरुण जिल्हा परिषद उपाध्यक्ष म्हणून वयाच्या 28व्या वर्षी विराजमान झाले. त्यानंतर तालुक्यातील दुसऱ्या ढवळपुरी जिल्हा परिषद गटामध्ये निवडणूक लढवून प्रचंड मताधिक्याने विजयी होण्याचा बहुमान मिळवला. पंचायत राज व्यवस्थेमध्ये सलग 3 वेळा वेगवेगळ्या गटामधून निवडणूक जिंकण्याचा विक्रम त्यांनी केला व आपल्या दैदिप्यमान यशस्वी राजकीय कारकिर्दीस सुरुवात केली. पंचायत राज व्यवस्थेमध्ये काम करत असताना आपल्या प्रचंड अभ्यासू चिकित्सक वृत्तीने तसेच तळागाळातील प्रश्न सोडविण्याची तत्परता या बळावर त्यांनी आपल्या कारकिर्दीची चुणूक संपूर्ण राज्यभर निर्माण करत जनतेचे लक्ष वेधून घेतले. सर्वसामान्य जनता केंद्रबिंदू मानून त्यांनी पंचायत राज व्यवस्थेमध्ये राहून केलेले सामाजिक विकासात्मक कार्य आजही पारनेरच्या जनतेच्या स्मरणात आहे आणि यापुढेही राहील. आपण एक नजर श्री सुजित झावरे पाटील यांच्या कार्यकर्तृत्वावर टाकली तर आपल्याला त्यांच्या कारकिर्दीबाबत ठळक बाबी निश्चितच अधोरेखित होतात. चला तर मग जाणून घेऊयात श्री सुजित झावरे पाटील यांची विकासात्मक ओळख. राज्यातील पहिला यशस्वी मिनी जोड नदी जोड प्रकल्प. पारनेर तालुक्याच्या पूर्व भागात सतत दुष्काळी समजली जाणारी पाडळी तसेच काळकूप ही गावं, या गावाजवळूनच कापरी नदी वाहत असताना त्या नदीचा या गावांना कुठलाही फायदा होत नव्हता. ही बाब लक्षात येताच आपल्या कल्पक बुद्धीच्या जोरावर कुठलेही तंत्रज्ञान न वापरता केवळ नैसर्गिक उताराद्वारे वाया जाणारे पाणी अडवून सुजित झावरे पाटील यांनी हा मिनी नदीजोड प्रकल्प अवघ्या 25 लक्ष रुपयात साकारून यशस्वी करून दाखविला. या कामाची राज्य सरकारने दखल घेत सन 2022 मध्ये तत्कालीन महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते श्री सुजित झावरे पाटील यांना सन्मान चिन्ह देऊन सन्मानित केले. तसेच जिल्हा परिषद अहमदनगर यांच्या वतीने सन 2015 मध्ये आदर्श जिल्हा परिषद सदस्य पुरस्कार देऊन यांना गौरविण्यात आले. श्री सुजित झावरे पाटील यांच्या पहिल्या यशस्वी नदीजोड प्रकल्पानंतर स्वतःच्या वासुंदे गावामध्ये ग्रामस्थांनी निदर्शनास आणून दिल्यानंतर गावच्या पश्चिमेला असणारे करजुले पठारावरून वाया जाणारे पाणी एका छोट्या कॅनॉलच्या साहाय्याने कुठलेही तंत्रज्ञान न वापरता गावच्या पाझर तलावात आणून सोडले. त्याची परिणिती अशी की पहिल्याच पावसात गावचा पाझर तलाव तब्बल 70% भरला. हा नियोजन प्रकल्प जिल्हा नियोजन समितीच्या नाविन्यपूर्ण योजनेतून साकारला. शिक्षण क्षेत्रातील भरीव कार्य. श्री सुजित झावरे पाटील यांनी अहमदनगर जिल्हा परिषदेत उपाध्यक्ष म्हणून काम पाहत असताना शिक्षण समितीचे सभापती म्हणून काम पाहिले. शैक्षणिक क्षेत्राविषयी प्रचंड आस्था असल्याने विद्यार्थ्यांना दर्जेदार गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळविण्यासाठी ज्या गोष्टींची आवश्यकता आहे त्यावर श्री सुजित झावरे पाटील यांनी भरीव असे कार्य केले. यातील एक अधोरेखित होणारे कार्य म्हणजे कुठलाही प्लॅन अस्तित्वात नसताना स्वतःच्या कल्पक बुद्धीतून पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची उभारलेली राज्यातील पहिली दुमजली इमारत ही त्यांच्या कार्याचे महत्त्व अधोरेखित करते.
आपल्या कार्यकाळात शिक्षण समितीचे सभापती असताना 80हून अधिक जिल्हा परिषद प्राथमिक शाळांच्या अनेक शाळा खोल्या तसेच सुमारे 40 अंगणवाडी खोल्या, त्यानंतरही जिल्हा परिषद सदस्य असताना 50 शाळा खोल्या यांनी मंजूर केल्या. प्राथमिक शिक्षकांच्या बरोबरीने माध्यमिक शिक्षकांच्या कार्याचा गौरव व्हावा म्हणून माध्यमिक शिक्षकांना देखील आदर्श शिक्षक पुरस्कार देण्याचा निर्णय माननीय सुजित झावरे पाटील यांनी घेतला. आंतरशालेय नाट्य स्पर्धांमध्ये यापूर्वीच्या काळात पुणे जिल्ह्याचं वर्चस्व होतं, परंतु श्री सुजित झावरे पाटील हे जिल्हा परिषदेमध्ये शिक्षण समितीचे अध्यक्ष असताना त्यांनी त्यावेळेस जिल्हा परिषदेतून जिल्ह्यात सांस्कृतिक महोत्सव भरवला. त्यात नगर जिल्ह्याचा विद्यार्थी प्रथम आला. पारनेर तालुका हा तसा बुद्धिजीवी व शिक्षकांची खाण म्हणून ओळखला जाणारा तालुका. तालुक्यातील प्रत्येक गावी, प्रत्येक ठिकाणी अनेक शिक्षक या तालुक्यामधलेच आहेत, परंतु बऱ्याच वर्षांपासून अनेक जण स्वतःच्या गावापासून, घरापासून दूर अंतरावर राज्यातील कानाकोपऱ्यात, जसे की कुणी सांगली, सातारा, रत्नागिरी, कोल्हापूर, तर कुणी कोकण, खानदेश, मराठवाडा अशा ठिकाणी या शिक्षकांची सोय व्हावी, त्यांना स्वतःच्या जिल्ह्यात ज्ञानदानाचे पवित्र कार्य करता यावे या उदात्त हेतूने आंतरजिल्हा बदलीद्वारे साधारण 350 शिक्षकांना एकाच वेळेस नगर जिल्ह्यात आणण्याचं काम सुजित झावरे पाटील यांनी केलं. हा एक आगळा वेगळा विक्रम ठरला. जलसंधारणाच्या दृष्टीने भरीव योगदान. श्री सुजित झावरे पाटील यांनी आपल्या पंचायत राज कारकिर्दीमध्ये नदी जोड प्रकल्प साकारताना पारनेर तालुक्यात जलसंधारणाच्या दृष्टीने आवश्यक असणारे छोटे मोठे प्रकल्प, बंधारे, पाझर तलाव दुरुस्ती यासारखी विकास कामे करून जनतेच्या मनात एक आगळी वेगळी छबी उमटवली. यात प्रामुख्याने जिल्हा परिषदेत कुठलीही भरीव तरतूद नसताना पारनेर तालुक्याच्या पश्चिम बाजूला असणारे डोंगरी व दुर्गम भागातील कातळवेढा, डोंगरवाडी या नागरिकांच्या चिरंतर स्मरणात राहील अशा थाळवाटी पाझर तलावास 1.5 कोटी रुपयाची मान्यता देऊन काम पूर्णत्वास नेले. दुष्काळी पारनेर तालुक्यातील पाणी अडविण्याच्या दृष्टीने प्रत्येक गावोगावी बंधारे निर्माण करून श्री सुजित झावरे पाटील यांनी जलसंधारणाच्या दृष्टीने अतुलनीय कार्य केले. तालुक्यातील पळशी, खडकवाडी, वडगाव सावताळ, चिंचोली, कर्जुले हरिया, हिवरे कोरडा, काळकूप, भाळवणी, वासुंदे, दैठणे गुंजाळ, जामगाव, आपधूप, शहांजापूर, निघोज, कोहोकडी, राळेगण, थेरपाळ, पळवे, गोरेगाव, करंदी, पाडळी तर्फे कान्होर, ढोकी, ढवळपुरी, वनकुटे, सुपा यासारख्या अनेक गावांमध्ये एका नव्हे तर तब्बल 136 बंधाऱ्यांची निर्मिती यांच्या माध्यमातून होऊन गावातील तसेच परिसरातील पाणी पातळी वाढण्यास मदत झाली. प्रत्येक नागरिकाला स्वच्छ, शुद्ध, शाश्वत पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे या उदात्त हेतूने तत्कालीन केंद्र शासनाच्या भारत निर्माण योजनेअंतर्गत भाळवणी, सावरगाव, हंगा, पळशी, वनकुटे, ढवळपुरी, धोत्रे, लोणी मावळा, वडगाव सावताळ, वासुंदे, जामगाव, भांडगाव, पाडळी तर्फे कान्होर यासारख्या गावाबरोबरच तालुक्यातील 100 कोटींहून अधिक किमतीच्या पाणी योजना कार्यान्वित करून महिला वर्गाच्या डोक्यावरील पाण्याचा हंडा कायमचा उतरविण्याचे पवित्र कार्य श्री सुजित झावरे पाटील यांनी आपल्या कारकिर्दीत करून दाखविले. ग्रामविकासासंबंधित विकासात्मक योगदान. दुष्काळी पारनेर तालुक्यात सुमारे 131 गावे, वाड्या, वस्त्या आहेत. सदर गावांच्या मूलभूत विकासात्मक गरजा
यामध्ये रस्ते, वीज, पाणी, शाळा, ग्राम सचिवालय, सामाजिक सभागृह, गावचे प्रवेशद्वार याबाबत भरीव योगदान श्री सुजित झावरे पाटील यांनी आपल्या पंचायत राज कारकिर्दीच्या माध्यमातून देत आपल्या विकासात्मक कार्याची चुणूक राज्य पातळीवर निर्माण केली. यामध्ये पारनेर तालुक्यातील म्हस्केवाडी, वनकुटे, वेसदरे, करंदी, वडनेर, ढवळपुरी, वासुंदे, वडगाव दर्या, दैठणे गुंजाळ, जामगाव, देसवडे, पळसपूर, घाणेगाव, म्हसणे, शहांजापूर, पळशी, वडझिरे, पळवे, कडूस, यादववाडी, माळकूप यासारख्या अनेक गावांमध्ये ग्राम सचिवालय मंजूर करून श्री सुजित झावरे पाटील यांनी ग्राम विकासात मोलाची भर टाकली. प्रत्येक गावातील शेतकरी बांधवांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे असणारे शेत पाणंद रस्ते याचे महत्त्व जाणून तालुक्यातील वासुंदे, कासारे, गारगुंडी, वडगाव दर्या यासारख्या अनेक गावांमध्ये कोट्यावधी रुपयांची शेत पाणंद रस्त्याची कामे सुजित झावरे पाटील यांनी पूर्णत्वास नेली. पारनेर तालुक्यामध्ये पंतप्रधान ग्रामसडक योजना, मुख्यमंत्री ग्रामसडक योजना, जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या माध्यमातून सर्वाधिक लांबीचे रस्ते निर्माणासाठी कोट्यावधी रुपयाचा निधी मंजूर करून आणला. सुजित झावरे पाटील यांच्या या प्रयत्नांमुळे प्रत्येक गावातील दळणवळण तसेच तालुका व जिल्हा मुख्यालयाशी संपर्क सहज सुलभ झाला. ग्रामीण भागातील प्रत्येक गावातील असणाऱ्या प्रवेशद्वारासाठी कुठलीही शासकीय योजना अस्तित्वात नसताना आपल्या बुद्धिचातुर्याचा वापर करून त्यांनी पारनेर तालुक्यातील माळकूप, धोत्रे, खडकवाडी यासारख्या 9 गावांमध्ये प्रवेशद्वाराची निर्मिती केली. त्यामुळे गावच्या वैभवशाली वाटचालीत सदर विकास कामाचे योगदान महत्त्वपूर्ण ठरते आहे. पारनेर तालुक्यातील टाकळी, ढोकेश्वर, खडकवाडी, वासुंदे, देसवडे, ढवळपुरी यांसारख्या विविध गावांमध्ये रस्त्यांच्या दुतर्फा आकर्षक असणारे पथदिवे मंजूर करून सुजित झावरे पाटील यांनी या सर्व गावच्या विकासात भर टाकली. वीज वितरण केंद्र व वीज पुरवठा भक्कम जाळे निर्मितीसाठी विकासात्मक योगदान. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचा मुख्य कणा असणारा शाश्वत व सुरळीत वीज पुरवठा या प्रश्नाचे निराकरण करण्यासाठी सुजित झावरे पाटील यांनी स्वतः पुढाकार घेऊन आपले भरीव योगदान दिले. यामध्ये अत्यंत महत्त्वाचे म्हणजे शासनाच्या कुठल्याही निकषात बसत नसताना पारनेर तालुक्याच्या पूर्व भागातील आदिवासी बहुल दुर्गम क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठ्या असलेल्या ढवळपुरी गावामध्ये जिल्हा परिषदेच्या माध्यमातून कुठलीही तरतूद नसताना केवळ पाणी पुरवठा योजनेसाठी पहिले एक्सप्रेस फीडर मंजूर करून दिले. पारनेर तालुक्याच्या पश्चिमेला पुणे जिल्ह्याच्या सीमेवर दुर्गम भागात असणारे पळसपूर तसेच क्षेत्रफळाच्या दृष्टीने मोठे गाव असलेल्या पूर्वेकडील आदिवासी बहुल दुर्गम ढवळपुरी येथे विद्युत उपकेंद्राची निर्मिती श्री सुजित झावरे पाटील यांच्याच कार्यकाळात होऊन परिसरातील गावांचा विजेचा प्रश्न सुटण्यास मदत झाली. ग्रामीण भागात अनेक वेळा रोहित्र म्हणजेच डीपी जळाल्याने सततचा वीज पुरवठा खंडित होत असतो. त्यामुळे होणारी गैरसोय टाळण्यासाठी श्री सुजित झावरे पाटील हे अत्यंत कमी कालावधीत महावितरणाच्या माध्यमातून रोहित्र बसविण्यासाठी आजही सतत प्रयत्नशील असतात. सुजित झावरे पाटील यांनी दुर्गम ठिकाणी असणाऱ्या छोट्या छोट्या वाड्या, आदिवासी पाडे या ठिकाणी हायमास्ट दिवे निर्माण केले. संपूर्ण पारनेर तालुक्यात तब्बल 400हून अधिक हायमास्ट दिवे मंजूर करून त्यांनी एक आगळा वेगळा उपक्रम राबविला. आध्यात्मिक क्षेत्रातील विकासात्मक योगदान. अगदी बालपणापासूनच सुजित झावरे पाटील यांना अध्यात्माची प्रचंड आवड असल्याने त्यांनी आपल्या कारकिर्दीत पारनेर तालुक्यातील सर्वाधिक संख्येने असलेल्या तीर्थक्षेत्र तसेच धार्मिक स्थळांच्या विकासासाठी नेहमीच प्राधान्य दिले.
यामध्ये प्रामुख्याने पारनेर तालुक्यातील विविध पुरातन तसेच ऐतिहासिक असणाऱ्या तीर्थक्षेत्र तसेच धार्मिक स्थळे यांना क वर्ग दर्जा मिळवून सदर ठिकाणी येणाऱ्या भाविकांना पायाभूत तसेच मूलभूत सुविधा पुरविण्यासाठी सर्वाधिक निधी दिला। यामध्ये श्री क्षेत्र पळशी येथील प्राचीन विठ्ठल रुक्मिणी मंदिर, श्री विरोबा देवस्थान कासारे, श्री खंडेश्वर देवस्थान दैठणे गुंजाळ, श्री खंडेश्वर देवस्थान कामटवाडी, श्री मळाई देवस्थान चिंचोली, श्री दर्याबाई देवस्थान वडगाव दर्या, श्री अंबिका माता देवस्थान देवी भोयरे, श्री मळगंगा मंदिर करंदी, श्री कालभैरवनाथ देवस्थान जातेगाव यासारख्या तालुक्यातील विविध धार्मिक स्थळांचा समावेश आहे। स्वतःच्या वासुंदे गावातील जागृत देवस्थान दक्षिणमुखी श्री हनुमंतराय यांच्या मंदिराची स्थापना यापूर्वी 16व्या शतकात श्री समर्थ रामदास स्वामी यांनी केली होती अशी आख्यायिका आहे। यानंतर याच मंदिराचा जीर्णोद्धार श्री सुजित झावरे पाटलांच्या माध्यमातून होऊन एक आकर्षक असे भव्य मंदिर साकारण्यात आले। खऱ्या अर्थाने वासुंदे गावास एक आगळी वेगळी ओळख मिळाली। त्याचप्रमाणे पारनेर तालुक्यातील गावोगावी असणारे गावच्या ग्रामदैवतांच्या मंदिरा ठिकाणी भाविकांच्या सुख सोयीसाठी 100हून अधिक सभा मंडपांची उभारणी त्यांनी केली। विविध समाजाच्या धार्मिक भावनांची दखल घेत गरजेनुसार श्री सुजित झावरे पाटील यांनी मुस्लिम समाज दफनभूमी, संरक्षण भिंती, अद्ययावत स्मशानभूमी, दशक्रिया घाट यांचे आधुनिक पद्धतीने निर्माण करून समाजासमोर एक आदर्श घालून दिला। त्यांच्याच वासुंदे गावामध्ये त्यांच्या कल्पकतेतून साकारलेला अद्ययावत दशक्रिया घाट हा तालुक्यात सर्वाधिक चर्चेचा विषय आहे। आरोग्य क्षेत्रात आपले बहुमोल योगदान देऊन असंख्य रुग्णांचे आरोग्य दूत असणारे श्री सुजित झावरे पाटील भौगोलिक दृष्ट्या दुर्गम, विस्तीर्ण व दुष्काळी अशा पारनेर तालुक्यात आरोग्य सेवा पुरविण्याचे मोठे आव्हानात्मक काम असताना श्री सुजित झावरे पाटील यांनी आरोग्य समितीचे सभापती असताना तालुक्यातील जनतेला उत्तमोत्तम आरोग्य सेवा देण्यासाठी झटून कार्य केले आहे। पारनेर तालुक्यात अद्ययावत आरोग्य सेवा, आरोग्य उपकरणे व सर्वात महत्त्वाचे म्हणजे चांगले आरोग्य अधिकारी कर्मचारी प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये असावेत यासाठी यांनी शासन दरबारी सातत्याने पाठपुरावा केला। पारनेर तालुक्यात आदिवासी, दलित, भटके, अनुसूचित जाती जमातीतील नागरिकांची संख्या जास्त असणाऱ्या भागात आरोग्याच्या दृष्टीने नागरिकांची होत असणारी हेळसांड व दुर्दशा संपविण्यासाठी जिल्हा परिषद व राज्य सरकार यांच्या माध्यमातून अनेक प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र मंजूर करून घेतले व त्या ठिकाणी चांगल्या दर्जाच्या इमारती स्वतः जातीने लक्ष देऊन बांधून घेतल्या। आज सुजित झावरे पाटील यांनी विशेष प्रयत्न करून मंजूर केलेल्या खडकवाडी, तिखोल, हिवरे कोरडा, वडनेर, पोखरी, नांदूर पठार, खडकी, कडूस, वाळवणे, कान्हूर पठार या प्राथमिक आरोग्य केंद्रातून मिळणाऱ्या आरोग्य सेवेमुळे तालुक्याच्या आरोग्य व्यवस्थेला बळकटी मिळाली आहे। याचे सर्व श्रेय श्री सुजित झावरे पाटील यांनाच जाते। यांनी स्वतःच्या वासुंदे गावामध्ये आयुष्मान भारत योजनेचा कॅम्प आयोजित करून एका दिवसात विक्रमी तब्बल 3000 लोकांना आयुष्मान भारत हेल्थ कार्डचे मोफत वाटप केले। एकीकडे पारनेर तालुक्यात ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्थेला बळकटी देत असताना सतत काहीतरी नाविन्यपूर्ण करण्याची धडपड असणाऱ्या श्री सुजित झावरे पाटील यांनी जिल्हा परिषदेच्या आरोग्य समितीचे अध्यक्ष असताना NRHM नॅशनल रूरल हेल्थ मिशनच्या अंतर्गत गरजूंना अनेक हृदयरोग, शस्त्रक्रिया, कॅन्सर उपचार, किडनी ट्रान्सप्लांट, ब्रेन ट्यूमर यासारखे महागडे उपचार व महागड्या शस्त्रक्रिया मोफत करून दिल्या।
महाराष्ट्रात सर्वप्रथम जिल्हा परिषदेच्या माध्यमातून आरोग्य विभागासाठी केलेला नाविन्यपूर्ण उपक्रम म्हणजे जेनेरिक मेडिकल ही देखील श्री सुजित झावरे पाटील यांची संकल्पना. हे जेनेरिक मेडिकल अहमदनगर जिल्हा परिषद इमारतीच्या आवारात सुरू करण्यात आले आणि तिथे सर्वसामान्यांसाठी अतिशय अल्प दरात औषधे उपलब्ध करून दिली गेली. रुग्णसेवा हे व्रत मानून अनेक रुग्णांना उपचारासाठी वैयक्तिक सहाय्य, जनतेच्या आरोग्याची काळजी घेत असताना त्यासाठी शासकीय निधी व योजनेसाठी श्री सुजित झावरे पाटील सातत्याने शासन दरबारी प्रयत्न करत असतात. या पलीकडे जाऊन मानवता हाच धर्म व कर्म मानणाऱ्या श्री सुजित झावरे पाटील यांची दारे सदैव गरजवंतांसाठी उघडी असतात. तालुक्यातील असंख्य गरजू रुग्णांना उपचारासाठी स्वतः वैयक्तिक व आपल्या देवकृपा प्रतिष्ठानच्या माध्यमातून थेट आर्थिक मदत ते करत असतात. मोठमोठ्या रुग्णालयात उपचार मिळवून देणे, मोठमोठ्या व अवघड शस्त्रक्रिया यासाठी आर्थिक मदती सोबत योग्य उपचार रुग्णांना मिळावे यासाठी सुजित झावरे पाटील हे स्वतः प्रयत्न करतात. असा एकही दिवस नाही की पारनेर तालुक्यातील उपचार घेणाऱ्या रुग्णांचे लाखो रुपयांचे बिल माफ करण्यासाठी नागरिकांचा श्री सुजित झावरे पाटील यांना फोन येत नाही. जागतिक महामारी कोरोनाच्या काळात श्री सुजित झावरे पाटील यांनी अतिशय निस्वार्थ भावनेने कुठलाही गाजावाजा न करता मोठे कार्य केले आहे. हजारो नागरिकांच्या जेवणाची पाकिटे, किराणाचे किट, आरोग्य विषयक सुविधा सुजित झावरे पाटील यांनी तालुक्यात अनेक ठिकाणी घरोघरी पोहोचविल्या. कोरोना काळात गंभीर परिस्थिती निर्माण झाल्यामुळे सुजित झावरे पाटील यांनी स्वर्गीय आमदार वसंतराव झावरे पाटील यांच्या नावाने टाकळी ढोकेश्वर या ठिकाणी कोविड सेंटर उभारून त्या ठिकाणी हजारो रुग्णांना योग्य मोफत उपचार दिले. कोणती प्रसिद्धी व गाजावाजा न करता कोरोना काळात सुजित झावरे पाटील यांनी हजारो रुग्णांना उपचार, औषधे, आर्थिक, मानसिक आधार देण्याचे पवित्र कार्य केले. एवढेच नव्हे तर कोरोना काळात केवळ मनुष्य प्राणी नव्हे तर भूतदया दाखवून त्यांनी मुक्या जनावरांसाठी गावोगावी भाकरीचे वाटप करत दिलासा देण्याचे कार्य केले. पशुसंवर्धन संगोपन कार्य. दुष्काळी असलेल्या पारनेर तालुक्यात सन 2023 साली भयंकर दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली होती. अशा वेळी कुठलाही मागचा पुढचा विचार न करता माझा बळीराजा टिकला पाहिजे, त्याचे पशुधन वाचले पाहिजे या उदात्त हेतूने तालुक्याच्या उत्तरेला मांड ओहोळ येथे राज्यातील पहिली जनावरांची चारा छावणी सुरू केली. त्यानंतर सुजित झावरे पाटील यांच्याच पुढाकारातून तालुक्यात तब्बल 36 जनावरांच्या चारा छावण्या अशाच प्रकारे सुरू करण्यात आल्या. एकीकडे जनतेच्या आरोग्य व उपचार ह्या कार्याचा ध्यास घेतलेला असताना दुसरीकडे तालुक्यातील पशुधनासाठी देखील सुजित झावरे पाटील यांनी अतिशय मेहनतीने काम केले आहे. पशुधन हा शेतकऱ्यांसाठीचा जिव्हाळ्याचा, अर्थार्जनाचा, काळजीचा व महत्वाचा विषय. या पशुसंवर्धनासाठी सुजित झावरे पाटील यांनी अभ्यासपूर्वक पावले उचलत पारनेर तालुक्यातील तब्बल 9 पशुवैद्यकीय केंद्रे मंजूर करून पशुपालक शेतकऱ्यांसाठी महान कार्य केले आहे. या मार्फत जनावरांची तपासणी व औषधोपचार मोफत केले जातात. आदिवासी, दलित, भटक्या विमुक्त समाजाच्या सर्वांगीण विकासासाठीचे जागते पहारेकरी झावरे पाटील कुटुंबीय. स्वर्गीय आमदार वसंतराव झावरे पाटील यांनी त्यांच्या उभ्या आयुष्यात खऱ्या अर्थाने तालुक्यात सर्वात जास्त उल्लेखनीय काम कुठले केले असेल तर ते तालुक्यातील आदिवासी, दलित, भटके विमुक्त, अल्पसंख्याक बांधवांसाठी केलेले कार्य.
त्याच कार्याची परंपरा वारसा पुढे सुजित झावरे पाटील यांच्या माध्यमातून अविरत सुरू आहे. पारनेर तालुक्यात आदिवासी भिल्ल समाज बांधव मोठ्या संख्येने आहेत. सुजित झावरे पाटील यांनी त्या बांधवांसाठी राज्यातील सर्वात मोठा कॅम्प एकाच दिवशी आयोजित करून एकाच वेळी विक्रमी तब्बल 5000 जातीच्या दाखल्यांचे वाटप केले. आदिवासी समाजातील विद्यार्थी समाजातील मुख्य प्रवाहात यावेत यासाठी स्वर्गीय आमदार वसंतराव झावरे पाटील यांनी दूरदृष्टी ठेवून आदिवासी विद्यार्थ्यांसाठी तालुक्यातील पहिली निवासी शासकीय आश्रमशाळा पळशी येथे उभारली. आपल्या अभ्यासपूर्व विकास कामांच्या माध्यमातून सुजित झावरे पाटील यांनी जिल्ह्यातील ठक्कर बप्पा योजनेचा सर्वाधिक निधी हा पारनेर तालुक्याच्या आदिवासी भागात मंजूर करून आणला. या माध्यमातून आदिवासी भागात मोठ्या प्रमाणावर विकास कामे केली. आदिवासी भागातील रस्ते, पिण्याच्या पाण्याच्या टाक्या, पिण्याच्या पाण्याचे स्रोत, आदिवासी वस्त्यांवरील शाळा, आरोग्य सुविधा यासोबत आदिवासी बांधवांना शासनाच्या माध्यमातून अनेक वैयक्तिक लाभाच्या योजना, मोफत रिक्षांचे वाटप, मासेमारी जाळीचे वाटप, विविध शेती साहित्य, अवजारांचे वाटप, आदिवासी बांधवांसाठी मोफत दाखले कॅम्प, आदिवासी बांधवांच्या विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाला मदत या सर्व कार्यातून सुजित झावरे पाटील हे आजही तालुक्यातील आदिवासी बांधवांच्या पाठीमागे भक्कमरित्या उभे आहेत. पारनेर तालुक्याच्या पूर्व व उत्तर भागातील आदिवासी समाज बांधवांना त्यावेळी राहुरी संगमनेर तालुक्यात जाण्यासाठी मुळा नदीवरून पूल नसल्याने सुजित झावरे पाटील यांनी जिल्हा परिषद उपाध्यक्ष असताना आपल्या संकल्पनेतून होडी उपलब्ध करून दिली. परिणामी त्या भागातील आदिवासी समाज बांधवांचा दळणवळणाचा प्रश्न कायमचा निकाली काढला. दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत तालुक्यात असं एकही गाव नाही ज्या गावांमध्ये सुजित झावरे पाटील यांनी निधी दिला नाही. दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत समाज मंदिरे, सामाजिक सभागृह, पिण्याच्या पाण्यासाठी फिल्टर, रस्ता काँक्रिटीकरण याची उभारणी करणे अशी अनेक प्रकारची कामे यांनी आज तागायत मार्गी लावली आहेत. सर्वसामान्य नागरिकांचे जीवनमान उंचविण्यासाठी आर्थिक सक्षमतेसाठी राबविण्यात येणाऱ्या वैयक्तिक लाभाच्या योजनेत महत्त्वपूर्ण योगदान. ऐन दुष्काळजन्य परिस्थितीत राज्यातील पहिले रोजगार हमी योजनेत काम स्वतःच्या वासुंदे गावामध्ये सुरू करून सुजित झावरे पाटील यांनी शेतकरी कष्टकरी वर्गाला रोजगार उपलब्ध करून दिला. राष्ट्रीय वयोश्री योजनेअंतर्गत टाकळी ढवळपुरी गटातील तब्बल 3200 लाभार्थ्यांना मोफत साहित्य मिळवून देण्याचा मोलाचा सहभाग सुजित झावरे पाटील यांनी नोंदविला. महाराष्ट्र राज्य इमारत बांधकाम कामगार कल्याणकारी योजनेअंतर्गत सुजित झावरे पाटील यांनी महिला तसेच पुरुष कामगार वर्गाला कोट्यावधी रुपयांचा लाभ प्रभावीपणे सदर योजना राबवून मिळवून दिला. आपल्या देवकृपा फाउंडेशनच्या माध्यमातून पारनेर तालुक्यातील ज्येष्ठ नागरिकांना मोफत काठी वाटप, विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप, जिल्हा परिषदेच्या माध्यमातून मुलींना तसेच आदिवासी विद्यार्थ्यांना मोफत सायकल वाटप, शेतकरी बांधवांना कडबाकुट्टी वाटप, दिव्यांगांना 3 चाकी सायकल वाटप असे अनेक उपक्रम सुजित झावरे पाटील कायमच राबवत असतात. पंढरपूरच्या वारीमध्ये दरवर्षी सहभाग घेत वारकरी वर्गाला मोफत टोपी वाटप, फराळ वाटप, पाणी वाटपाचे पवित्र कार्य सुजित झावरे पाटील आज तागायत निस्सीम भावनेने करत आहेत. श्री सुजित झावरे पाटील यांचे अष्टपैलू व्यक्तिमत्व, स्वतःच्या अंगी परमेश्वराच्या आशीर्वादाने असणारी गायनाची कला आणि त्या माध्यमातून सुमारे 800हून अधिक मराठी, हिंदी गीत, भावगीत, भजन त्यांच्या अगदी मुखोद्गत आहेत.
तालुक्यातील बऱ्याच कार्यक्रमातून त्यांनी आपली गायन कला सादर केली आहे. भगवान श्री विष्णूंचे ते उपासक असल्याने श्रीमद भगवत गीता त्यांची मुखोद्गत आहे. त्यांचे गुरु श्री कृष्ण कृपांकित डॉक्टर विकासानंद मिसाळ महाराज यांच्या धार्मिक कार्यात नेहमीच सुजित झावरे पाटील हिरिरीने सहभागी होतात. श्री हनुमान भक्त तसेच भगवान श्री विष्णूंचे निस्सीम उपासक असल्याने ते सातत्याने संत महात्म्यांच्या संपर्कात असतात. म्हणून कुठलेही पद नसताना जय विजय सुख दुःख या सर्व परिस्थितीत त्यांचे चेहऱ्यावरील हास्य कायम आहे. या पुढील काळात अगदी अशाच पद्धतीने किंबहुना यापेक्षा जास्त प्रमाणात आपल्या झावरे कुटुंबाच्या वसा वारसानुसार चालत आलेली समाजाप्रती असलेली नितळ भावना व या परंपरेद्वारे हातून घडणारी प्रामाणिक समाजसेवा अशीच श्री सुजित झावरे पाटील यांच्या हातून निरंतर घडत राहो हीच परमेश्वर चरणी प्रार्थना. धन्यवाद.